विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात. जे खेड तालुक्यामध्ये सुद्धा 3 टँकर चालू झाले ते माझ्या मतदारसंघातली खेड तालुक्यातली गावं सोडून सुरू झालेले आहेत. सुदैवानं आपण ज्या पद्धतीनं नियोजनबद्धरित्या काम केलं, आपण संभाव्य अडचणीला सामोरं जाण्यापूर्वी उपाययोजना केली पाहिजे. तहान लागण्याच्या नंतर विहीर खोदण्याच्या ऐवजी अगोदरच विहीर खोदून तयार केली ठेवली पाहिजे. हा जो नियोजनबद्धरित्या पद्धतीनं आपण काम करतो त्याचंच हे यश आहे की अद्यापपर्यंत ग्वाल्हेरला प्रचंड उन्हाळा, प्रचंड उष्णता असून देखील पाण्याचा टँकर आवश्यकता भासली नाही. याला मी निश्चितपणे अधिकाऱ्यांसह सर्वांच्या सहकार्याला नियोजनातला हे श्रेय देतो. अशा पद्धतीने माझं श्रेय आहे. असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली ती घटना स्वीकारल्याच्या प्रित्यर्थ, ती घटना स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या प्रित्यर्थ, त्याच्या सन्मानार्थ विधानसभेमध्ये 2 दिवस चर्चा सुरू होती. त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना त्याच घटनेमध्ये सरकारला काबूमध्ये ठेवण्याकरता, सरकारवर अंकुश ठेवण्याकरता सरकारच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलण्याचं धाडस असणारा विरोधी पक्षनेता हा सत्तेला रोखण्याकरता असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे. सरकारच्या डोळ्यात नपेक्षाही सरकार निरंकुश होईल, मस्तावल होईल. आणि म्हणून तुम्हाला जर माझी भीती वाटत असेल तर मला नको, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चर्चा करत असताना त्या घटनेचा सन्मान म्हणून तुम्ही विरोधी पक्षनेता नेमा असा मी आग्रह त्यावेळेला केला होता. ही गोष्ट खरी आहे. परंतु सरकारनं तशा पद्धतीनं फक्त चर्चा केली, परंतु त्या घटनेचा काही सन्मान केलेला नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण 8 निवडणुका लढलो. 8 8ही निवडणुकांमध्ये जे म्हणून माझ्या विरोधात उमेदवार म्हणून उभे राहतात, माझे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीला उभे राहतात, पुढच्या निवडणुकीला ते सगळे मी उमेदवार म्हणून माझा ते प्रचार करतात. अशा पद्धतीचा आजपर्यंत माझा इतिहास आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती झाली. सहदेव बिटकरांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली, परंतु त्यात मी ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षात आलेले आहेत. म्हणजे मी म्हणालो त्या पद्धतीनं माझ्या विरोधात जो निवडणूक लढतो तो पुढच्या वेळेला माझा प्रचारक होतो, माझा सहकारी होतो. मला त्याचा आनंद आहे. एक माझा प्रश्न फक्त तुम्हाला मांडायचा आहे की आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की सरकारनं मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला, स्टेटस शेतीचं दिलं. ठीक आहे, सरकारनं हा चांगला निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो. परंतु याचं श्रेय कुणी घ्यायचं, कुणी कोणाला द्यायचं, पण याचं समाधान मात्र मी 100% आज व्यक्त एवढ्याकरता करतो. गेल्या 30 वर्षातली सभागृहातली माझी भाषणं काढून बघा. 30 वर्षातली असं कुठलंही अधिवेशन नाही की हे जे आपले मत्स्य व्यावसायिक आहेत, मत्स्य व्यावसायिक लोक जे आहेत त्यांना शेतीचा दर्जा त्यांच्या ह्या व्यवसायाला द्यावा. त्याचबरोबर त्यांचे अनंत विषय हे सातत्यानं आपण सभागृहामध्ये मांडत आलो आणि एक विषयाला न्याय देत आलो. त्यातलाच हा शेतीसुद्धा शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा द्या ही माझी सातत्यानं मागणी लावून मी धरलेली आहे. सातत्यानं मागणी करत आलेलो आहे. त्याच्याकरता संघर्ष केलेला आहे. त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आपण पत्रव्यवहार केलेला आहे. अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स, अनेक प्रकारचे पुरावे आपण सरकार दरबारी पोचवलेले आहेत. आज मला आनंद आहे की माझ्या मच्छीमार बांधवांना उशिरा का होईना पण न्याय मिळतोय. आणि हा न्याय मिळण्याकरता थोडंफार का होईना माझ्या कुवतीप्रमाणे मी जे कष्ट घेतले, मेहनत केली, प्रयत्न केले त्याचं यश आलं, याचं मला समाधान आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.